तर उजनीतील बोट दुर्घटनास्थळी आता सुप्रिया सुळे दाखल झालेल्या आहेत। सुप्रिया सुळे या इंदापुरातील कळाशीमधील घटनास्थळी दाखल झाल्यात। बोट दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केलेली आहे। एनडीआरएफच्या पथकाकडून बेपत्ता प्रवाशांचा शोध सध्या सुरू आहे। मला असं वाटतं कालचा अंधार जो रात्री पडला आणि त्यानंतरचा चिखल आणि ही एक घटना प्लस या भागामध्ये काल केळ्याचं प्रचंड नुकसान झालं, म्हणजे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे। त्याचाही एक आढावा तातडीने आपल्याला घ्यावा लागेल। आधीच कांद्याला भाव नाही आहे शेतीत मालाचा, त्याच्यातून आता एवढं मोठं नुकसान झालं आहे। त्याच्यामुळे आमची सरकारला मागणी असेल की तातडीने पंचनामे करावे आणि अडचणीत आलेला हा शेतकरीही आणि काल जे काही नुकसान इंदापूरच्या संपूर्ण भागात झालं आहे त्याची आजच्या आजच पाहणी करून त्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि जी कुटुंब त्यांच्या घरात ही दुर्दैवी घटना झाली त्यांना आधार देण्याची गरज आहे। कितने लोगों की टीम है सर? 20 लोगों की टीम है। कितनी देर चलेगा? कितनी देर चलेगा ये कुछ कंफर्म नहीं कह सकते। जैसे ही ऑपरेशन चलेगा, जो डेवलपमेंट होगी उसी के अकॉर्डिंग आगे प्लान किया जाएगा। लेकिन टाइम जैसे हम देख पा रहे हैं कि पानी जो है बारिश के चलते काफ़ी मिट्टी इसमें मिक्स है, विजिबिलिटी ज़ीरो है। साथ ही हमें डेप्थ भी अनइवन डेप्थ है, कहीं ज़्यादा कहीं कम। लगभग बताया जा रहा है गाँव वालों के द्वारा कि 50 फीट तक यहाँ पर डेप्थ होने का है। तो उसी के अकॉर्डिंग अभी फिक्स टाइम नहीं बता सकते, लेकिन हम कोशिश करेंगे कि जितना जल्दी हो सके रेस्क्यू ऑपरेशन किया जाए।